मॅडम, भाजपचे तिकीट जे आहे ते नाकारल्यानंतर तुम्ही बंड केला होता, अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरला होता. काय नेमकं नंतर सर्व घडलेलं आहे? आता माघार देखील तुम्ही घेतलेली आहे. हो, मी जेव्हा उमेदवारी नाकारलेली होती त्याच्यानंतर मी माझे जे कार्यकर्ते होते आणि माझी जी जनता आतापर्यंत जी मला त्यांनी साथ दिलेली आहे, नागरिकांनी प्रत्येक जण येऊन मला भेटत होते. प्रत्येक माझा कार्यकर्ता येऊन भेटत होता की नाही ताई, आपल्याला उमेदवारी लढवायचीच आहे आणि तुम्ही अपक्ष लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. म्हणून मी अपक्ष फॉर्म भरला होता. पण त्याच्यानंतर मी माघार घेतली, कारण मी कुठेतरी मला असं ती एक खंत वाटत होती मनात की मी कुठेतरी पक्षाशी बंडखोरी करून ह्या सगळ्या गोष्टी करत आहे. कारण भाजपामध्ये मी आज इतकी वर्ष काम केलेलं आहे आणि भाजपा एक पक्ष असा आहे की तिथे संयम आणि पक्षनिष्ठा ही जास्त बघितली जाते. आणि ते कसं असतं ना की आपल्या नसानसात ती गोष्ट आत्ता 12-15 वर्षापर्यंत ती गोष्ट नसानसात पूर्ण घुसलेली आहे. आणि त्याच्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांना समजावलं की एखादी निवडणूक म्हणून आपण काही हारत नाही आहोत, निवडणूक नाही लढली म्हणून आपण आपलं काम आहे ते अजून जोमाने अशाच प्रकारे पुढे करत राहू. म्हणून हा सगळा विचार करून मी माझा अर्ज मागे घेतलेला आहे. पण पाहिलं तर कळवामध्ये जे असेल, भाजपला अगदी कमी जागा दिलेल्या आहेत. नवीन चेहरे जे आहेत त्यांना संधी दिलेली आहेत, त्यामुळे जे स्थानिक आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी मोठी नाराजी कुठेतरी दिसून येते. हो, बरोबर आहे. पण शेवटी तो आता पक्षाचा निर्णय आहे आणि तो आम्ही मान्य केलेला आहे. परंतु काय वाटतं की म्हणजे जे जुने आहेत त्यांना कुठेतरी डावललं जात आहे असं वाटतंय का एकंदरीत? डावललं म्हणण्यापेक्षा आम्ही बघा पूर्ण आमच्या तयारीनिशी आम्ही उतरत होतो. असं नाही की अगदी आम्ही बीजेपीचं तिकीट, भाजपाच्या तिकिटावर उमेदवारी लढवतो असं नव्हतं. जेव्हा जेव्हा आम्ही आता जे लाडक्या बहिणींचं जेव्हा आम्ही ते राबवले लाडक्या बहिणी योजनेचं, तेव्हा आम्ही जवळजवळ 1,500 महिलांचे फॉर्म भरून घेतले आणि त्यातल्या जवळजवळ 90% महिलांना त्याचा लाडक्या बहिणींचा लाभ मिळाला. त्याच्यानंतर आम्ही जे सदस्य नोंदणी होती त्याच्यामध्ये जवळजवळ आम्ही 1000 सदस्य नोंदणी केले. त्याच्यानंतर आरोग्य शिबिरामध्ये जवळजवळ 2000 लोकांनी आरोग्य शिबिराची नोंद झाली. त्याच्यानंतर भाजपा अंतर्गत आम्ही हर घर चलो अभियान असो किंवा हर घर तिरंगा अभियान असो, ह्या अभियानाअंतर्गत आम्ही प्रत्येक घराघरात पोचलेलो होतो. आणि अशा प्रकारे आमची पूर्णपणे आम्ही तयारीनिशी ह्याच्यामध्ये उतरणार होतो. पण मनामध्ये नाराजी तर खूपच आहे, कारण इथे आम्ही स्वतःला बाजूला ठेवून आम्ही एक लोकांसाठी काम करत होतो आणि लोकांची इच्छा होती की ताई यावेळेस तुम्ही म्हणजे जे काही आमचे भाजपा कार्यकर्ते होते सगळ्यांना लोकांची साथ होती की यावेळेस आम्हाला काहीतरी बदल घडवायचा आहे. आणि त्या अनुषंगानेच आम्ही या सगळ्या याच्यामध्ये उतरणार होतो. का आता नेमकी पुढची भूमिका काय आहे? महायुतीला कशा प्रकारे तुमचा पाठिंबा असेल, कशा प्रकारे त्यांच्या रॅली असेल, प्रचार सभा असेल, त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना पाठिंबा द्याल कशा प्रकारे? हे बघा, आम्ही भाजपा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही हे काम करणार आहोत आणि करत राहू.